नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। कार्यकर्ते नेते आमदारांशी ठाकरेंचा संपर्क नव्हता, आता सरकारच्या दोऱ्या या माझ्या हातामध्ये। महायुतीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेंचं विधान। 2019ला मवियामध्ये शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्या पुढे चर्चेत आलंच नाही। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं विधान। शिंदे सीएम नको हे सांगणारे तटकरे अजित पवार वळसे पाटील होते। ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही अशी त्यांची भूमिका होती। पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट। होता है तो हमें एकनाथ शिंदे के हाथ के नीचे हम काम नहीं करेंगे। सरकार या मुख्यमंत्री हम उनको स्वीकार नहीं करेंगे। ये फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, ये सब जो सीनियर नेता बैठे सबकी भूमिका थी। भाजपला सुद्धा शिंदे सीएम म्हणून नको होते। फडणवीस, महाजन, मुनगंटीवार यांचाही शिंदेंच्या नावाला विरोध होता। शिंदे भाजपा आणि राष्ट्रवादीलाही सीएम म्हणून नकोसे होते। राऊतांचा मोठा गौप्यस्फोट। शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील। शिंदेंना सीएम करण्याची आमची चर्चा होती। शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते होते, त्यामुळे त्यांची चर्चा होती। राऊतांचा गौप्यस्फोट। पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही। अजित पवारांची ओरड निरर्थक। मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये कधीही भेदभाव केला नाही। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं विधान। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणी योग्य नेता नव्हता। भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर पक्षामध्ये फूट पडली असती। शरद पवारांचं वक्तव्य। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांचं वक्तव्य। बूथ ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न। बीडच्या इंजेगावमधील व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका।